डॉक्टर साहेब, बऱ्याचदा तुम्ही सांगत असता की औषधं अमुक गोष्टी बरोबर घ्या, काहीतरी मधाबरोबर घ्या. मग हे अनुपान जे आहे, ही कॉन्सेप्ट काय आहे आणि ती कशी काम करते? बघा, अनुपान काय माहिती का? हं, आता आपला पोस्टमन असतं ना, पोस्टमन, हं, त्याच्या बॅगेत त्याची लेटर असतात, पण सोसायट्या खूप असतात. पण ते लेटर परफेक्ट उचलून त्या परफेक्ट सोसायटी मध्ये जाऊन त्या परफेक्ट घरामध्ये देतो. अनुपानाचा रोल काय? समजा दम्याचा विकार आहे, तर ते मध आहे ना, मध हे हं, ते अनुपानाचं काम करतं. त्या म्हणजे दम्याच्या औषधांची क्वालिटी चांगली वाढवते मधाबरोबर औषध दिलं तर. आता तुम्हाला सपोज दॅट गॅसेसचा त्रास आहे, तर ते तेलाबरोबर औषध दिली तर चांगला फरक पडतो. म्हणजे स्पेसिफिक ऍक्शन, म्हणजे त्या औषधाला, तो दिलेल्या औषधाला चांगल्या पद्धतीने मार्ग दाखवण्याचं काम हे अनुपान हं. करतं. जर रात्री झोपतांची औषधं असतात, जसं का पोट साफ करणारी, तर ते गरम पाण्यातच घ्यावी. मगाशी मी सांगितलं त्रिफळाचं चूर्ण सांगतो बघा, त्याची मी 3 अनुपानं वापरली. त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर वजन कमी करणार, स्पेसिफिक ऍक्शन. हं. त्रिफळा चूर्ण घृताबरोबर, तुपाबरोबर डोळ्यांचे विकार बरे करणार. त्रिफळा चूर्ण मधाबरोबर वेट लॉस करणार. अनुपान बदललं, प्रोडक्ट तोच आहे, औषध तेच आहे. मी काय चेंज केलं? फक्त त्याचं अनुपान, माध्यम. माध्यम बदललं. माझे रिझल्ट म्हणजे एक औषध तुम्ही जर अनुपान बदलली तर तो 100 ठिकाणी काम